विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे। तर आज मी बनवणार आहे उन्हाळा स्पेशल कैरीची किंवा आंब्याची कढी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे। कैरीचे साल काढून घेऊया। कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कैरी थोडी कडक असायला हवी, म्हणजे कढी आपली छान होईल। त्यानंतर सर्व कैरीचे साल काढून घेऊ याप्रमाणे। आता एका कैरीमध्ये साधारणतः 2 ते 3 लोकांची कढी होऊ शकते। तर अशा पद्धतीने सर्व कैरीचे साल काढून घेतलेले आहे। आता कैरीचे आपल्याला थोडे मोठे काप करून घ्यायचे आहे। ताकाची कढी आपण नेहमीच करतो, एकदा ही कैरीची कढी करून बघा, छान लागेल आणि चवीला पण एकदम छान होते, एकदम ताकाच्या कढीपेक्षाही भारी। तर या पद्धतीने थोडे मोठे काप केलेले आहे। ज्याप्रमाणे आपण दह्याची किंवा ताकाची कढी करतो अगदी त्याच पद्धतीने आहे। तर अशा पद्धतीने याचे आपण मोठे काप करून घेतलेले आहे आणि कोय आपल्याला ही टाकून द्यायची आहे। त्यानंतर याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारी ही कैरीची कढी आहे। आता आपल्याला हे सर्व बारीक थोडी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण थोडं पाणी घालून बारीक व्यवस्थित करून घ्यायच्या। बघू शकता या पद्धतीने छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। बघू शकता छान अशी बारीक पेस्ट करायची आहे, म्हणजे गुठळ्या असायला नको। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ। आता यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चम्मच बेसन घालायचं आहे। ज्याप्रमाणे आपण दह्याच्या किंवा ताकाच्या कढीमध्ये बेसन यूज करतो, सेम त्या पद्धतीने यामध्ये पण थोडं बेसन ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। कैरीची कढी प्यायला पण खूप छान लागते। आता इथे कढईमध्ये मी साधारणतः 1 चम्मच तेल घेणार आहे। कढी असल्यामुळे तेलाला जास्त लागणार नाही। तेल छान गरम झालं की यामध्ये 5 ते 6 दाणे मेथ्या घालणार आहे। त्यानंतर मोहरी, त्यानंतर जिरं मोहरी छान तळतळू द्यायची। त्यानंतर यामध्ये थोडा हिंग आणि यामध्ये मी मिरची, लसूण आणि थोडं अद्रक असं हे जाडसर बारीक करून घेतलेलं आहे। साधारणतः 3 ते 4 मिरच्या आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं अद्रक। तर हे सर्व आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता, त्यानंतर यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करू। धने पावडर, थोडी हळद आणि थोडं लाल तिखट। तिखट नाही टाकलं तरी चालेल, आपण मिरच्या यूज केलेल्या होत्या। जर कोणाला जास्तच थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर इथे आपल्याला हे कैरीचं मिश्रण ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ। तर या पद्धतीने मी मिश्रण तयार केलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मीठ ॲड करू। मीठ थोडं याला जास्तच लागेल, कारण कैरी जास्त आंबट असल्यामुळे मिठाचा वापर थोडा जास्त करावा लागेल। आणि त्यानंतर साधारणतः 3 ते 4 चम्मच याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। साखरच्या ऐवजी तुम्ही गूळ पण ॲड करू शकता। तर अशा पद्धतीने आपली ही कढी फोडणी दिलेली आहे। आता याला छान अशा 4 ते 5 उकळ्या येऊ द्यायच्या। या पद्धतीने याला छान अशी शिजवायची। आता उन्हाळ्यामध्ये आंबे आहेत तर एकदा ही रेसिपी करून बघा। बघू शकता आपली कैरीची कढी तयार आहे। छान अशा 4 ते 5 उकळ्या आलेल्या आहे। गॅस बंद करून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला
कोथिंबीर ॲड करायची आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही कैरीची कढी भातासोबत पण छान लागते किंवा तुम्ही आधी जरी पिली तरी चालेल. खूप छान लागते आणि तोंडाला पण छान चव येते. मुलेसुद्धा आवडीने पितील. एकदा नक्की करून बघा. बघू शकता आपली कैरीची कढी तयार आहे. अगदी आपली दह्याच्या ताकाच्या कढीप्रमाणेच आणि झटपट होणारी. बाय बाय.